नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात। बघा मित्रांनो, जिल्हा परिषद उर्वरित पदांचे वेळापत्रक जाहीर झालेले आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक, फवारणी कर्मचारी जे काही पदं होती तर त्या पदांचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेले आहे। त्या वेळापत्रकाच्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, जिल्हा परिषद पदांचे जे काही वेळापत्रक जाहीर झाले ते संपूर्ण वेळापत्रक आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत। संपूर्ण वेळापत्रक अशा पद्धतीचे पाहू शकता। डिअर सर मॅम, ॲज डिस्कस्ड इन द VC वी हॅव शेड्यूल्ड द एक्झाम्स फॉर द जिल्हा परिषद ऑफ नॉन पेसा डिस्ट्रिक्ट्स। एक्झाम फॉर द फॉलोइंग ZPs इज बिंग शेड्यूल्ड। तर बघा, नॉन पेसामध्ये ज्या काही ZPs येत असतात, जे काही जिल्हे येत असतात, त्या जिल्ह्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। बघा, कोणकोणत्या ZP नॉन पेसामध्ये आहेत तर सातारा आहे, सांगली आहे। ज्या ZPमध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर त्या ZPंचं हे वेळापत्रक आहे, लक्षात घ्या। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ZPंच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहे। नॉन पेसा ZP आहेत। आता पेसा संदर्भात काय निर्णय तर सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे, त्या संदर्भाची अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो आणि करत राहणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता पुढे बघा, द टेंटेटिव्ह म्हणजे तात्पुरते टाइम टेबल फॉर द एक्झाम विल बी ॲज फॉलोज। अदर डिटेल्स विल बी मेड अवेलेबल इन ड्यू कोर्स। तर बघा, अदर जे काही डिटेल्स आहेत त्या ड्यू कोर्समध्ये म्हणजेच पुढील काळात त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत। पुढे जर आपण पाहिले तर बघा, नेम ऑफ दी पोस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्या नंबरमध्ये हेल्थ वर्कर, आरोग्य सेवकसाठी डेट ऑफ एक्झाम कोणत्या आहे तर 10, 11, 12 जूनला तुमची एक्झाम या ठिकाणी सुरू होणार आहे। बघा, मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं की 10 जूनपासून तुमच्या एक्झाम्स या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि जवळपास 22 जूनपर्यंत ते चालतील। तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की 21 जूनपर्यंत ह्या ज्या काही एक्झाम आहेत त्या सुरू आहेत, म्हणजेच 10 जून ते 22 जून या कालावधीमध्ये तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी आवरल्या जाणार आहेत किंवा आटोपल्या जाणार आहेत। पुढे बघा, नंबर ऑफ शिफ्ट्स, तर शिफ्ट बघा 9 शिफ्टमध्ये ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे। हेल्थ वर्कर, आरोग्य सेवक या पदासाठी 3 दिवशी म्हणजेच प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट या ठिकाणी असणार आहेत। पुढे आपल्याला पाहायला मिळते आरोग्य सेवक, फवारणी कर्मचारी पुरुष यासाठी 13, 14, 15 या दिवसांमध्ये ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे। 8 शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ म्हणजेच ANM साठी या ठिकाणी 16 जूनला परीक्षा होणार आहे। एकाच दिवसामध्ये 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे एवढ्या ZPसाठी। पुढे आहे ग्रामसेवक, ग्रामसेवकसाठी जर आपण पाहिलं तर 16, 18, 19, 20 आणि 21 जून एकूण 12 शिफ्टमध्ये ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे वेगवेगळ्या ZPsमध्ये, ठीक आहे। तर ही जी काही परीक्षा आहे अशा पद्धतीने परीक्षेचं नियोजन IBPS कंपनीमार्फत करण्यात आलेलं आहे। आता उर्वरित जे काही पेसा क्षेत्रातील ज्या काही ZPs आहेत त्यांचे वेळापत्रक जेव्हा येईल त्याबाबतची अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्यासोबतच सुप्रीम कोर्टात जी काही केस सुरू आहे त्या संदर्भाची अपडेट देखील तुम्हाला मी वेळोवेळी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतच असतो। तर बघा, अशा पद्धतीने वेळापत्रक तुमचं जाहीर झालेलं आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।